अजित पवारांची ओळख घड्याळामुळे पटली नाही. पोलीस तपासात वेगळंच कारण समोर. तपासातून नक्की काय समोर आलं? बारामतीत झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. अजितदादांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला. बारामतीत विमान लँड करत असताना दुर्घटना घडली आणि दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे राहणाऱ्या काही जणांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी ही दुर्घटना पाहिली. या अपघातात अजितदादांची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळावरून पटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पण अजितदादांची ओळख नेमकी कशी पटली याबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली. पोलीस तपासात नेमकं काय समोर आलंय? अजित पवारांची ओळख हातातल्या घड्याळामुळे पटली की आणखी दुसऱ्या कुठल्या वस्तूमुळे? अजितदादांचं ते घड्याळ नेमकं कुठे? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि टाइम्स नाऊ मराठीला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 28 जानेवारीला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जाणार होते. पण अजितदादांचं विमान बारामतीत उतरण्याआधीच विमान कोसळलं आणि त्यात अजितदादांसोबत इतर 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अजितदादांचं विमान हवेतच तिरकं झालं आणि त्यानंतर ते खाली कोसळलं. जवळपास 3 ते 4 स्फोट होऊन विमानाने पेट घेतला. हा प्रकार इतका भीषण होता की विमानात असलेल्या कुणाच्याही अंगावर एक कपडा सुद्धा राहिला नाही. अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत विमानातील सर्वांचे मृतदेह घटनास्थळी विखुरले होते. ज्या ठिकाणी अजित पवारांचं विमान कोसळलं ते ठिकाण बारामती विमानतळाच्या रनवेच्या बाजूला आहे. अजितदादांचं विमान हे रनवेवर न उतरता बाजूच्या शेतात जाऊन कोसळलं. विमान कोसळल्यानंतर तिथल्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावाचा प्रयत्न केला. पण विमानाने घेतलेला पेट इतका भीषण होता की कोणीच त्याच्या आसपासही पोहोचू शकलं नाही. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळावरून झाल्याची माहिती मिळाली. पण आता पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार वेगळीच माहिती समोर आल्याचं कळतंय. विमानाचा अपघात झाल्यानंतर अजित पवार यांची ओळख त्यांच्या हातातल्या कुर्त्याच्या कपड्यावरून पटल्याचं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजितदादांच्या डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा भाग हा कुर्त्याचा होता अशी नवीन माहिती समोर आल्याचं कळतंय. याआधी अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळावरून झाल्याचं बोललं गेलं. पण त्यांचं घड्याळ अद्यापही सापडलेलं नसल्याची चर्चा आहे. जी माहिती समोर आली ती अशी की उजव्या हातातील कुर्त्याच्या कपड्यावरून अजितदादांची ओळख पटल्याचं कळतंय. प्रत्यक्षात त्यांच्या डाव्या हातावर जे घड्याळासारखं दिसत होतं तो त्यांच्या कुर्त्याचाच एक भाग असल्याचं समजतं. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर अजित पवार यांचं घड्याळ अजूनही सापडलेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. फक्त एका कपड्याच्या तुकड्यावरून ही ओळख पटल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून DNA चाचणी करण्यात आली. अंतिम खात्री करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या नव्या माहितीनंतर सुरुवातीला समोर आलेल्या अंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ओळख पटण्याच्या प्रक्रियेत नेमकं काय घडलं याबाबतचा अंतिम अहवाल अद्याप अधिकृतपणे जाहीर व्हायचा आहे. मात्र या नव्या दाव्यांमुळे संपूर्ण प्रकरण आणखी संवेदनशील बनले. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स नाऊ मराठी.